नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते. संध्याकाळी पनीरची भाजी बनवली. हे पनीर मी कालच आणलं आणि पनीर एवढं छान असतं ना, ताजं पनीर बनवलेलं असतं. आणि किती 105 रुपये एक पाव आणि अर्धा किलो 210 रुपये. खूप छान असं पनीर असते, ताजं बनवलेलं. आणि थोड्याशा पापड्या म्हटलं तळून घेते तांदूळाच्या आणि थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं आणि हे पनीर आहे ना चांगलं व्यवस्थित तळून घेते. त्याच्यानंतर मग पनीरची भाजी करते. तर कालच मी मसाला बनवून ठेवलेला होता. प कांदा, खोबरं, लसूण, जिरं, अद्रक अशा प्रकारे खडा मसाला तर कालच मी बनवून ठेवला होता. तर 3-4 दिवसाचा एक साथच बनवला होता. तर म्हटलं पनीर तळून घेतलं. त्याच्यानंतर पापड, कुरड्या अशा प्रकारे तळून घेते आणि नंतर मग भाजी करायला घेते. तब्येत पण बरी नव्हती. सकाळी काही जेवण बनवलं नाही. तर म्हटलं चला आता बनवूया. सकाळी थोडे गरम पोहे बनवले आणि खाल्ले. त्याच्यानंतर औषध घेतले आणि गोळी म्हणजे सर्दी झाली. तर पाणी चेंज झालं ना, हवामान थोडं चेंज झालं, पाणी चेंज झालं की लगेच आपल्याला सर्दी होते. तर अशा प्रकारे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. त्याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरची टाकली, हळद आणि तिखट मिरची आहे ती वेगळी आहे, ती पण मी थोडीशी टाकते. आणि भाजी तिखट यायला, कारण काश्मीरी मिरची ही तिखट नाही आहे. तर त्याच्यामुळे थोडी काश्मीरी मिरची आणि थोडी लाल तिखट मिरची. तर अशा प्रकारे व्यवस्थित मसाला छान मी भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तो मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा. व्यवस्थित शिजला ना की खूप छान असा भाजीचा सुगंध येतो. खूप छान अशी टेस्टी पनीरची भाजी बनते. तर त्याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकला. मॅगी मसाल्यानं त्या भाजीला चव येते. तर संपूर्ण मसाला व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकलेत आणि पाव किलो पनीर आणलं होतं, जास्त नाही. कारण जास्त आणलं ना मग ते उडते. त्याच्यामुळे मग काय थोडंसंच पाव किलोच पनीर आणलं. एक पाव पनीरमध्ये पण व्यवस्थित अशी थोडासा रस्सा केला ना तर छान अशी भाजी बनते. तर अशा प्रकारे थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि पापड तळून ठेवलेले, तर त्या पापडांवर ते थोडंसं तिखट मीठ टाकलं, कारण ते थोडेसे खायला टेस्टी लागतात तांदूळाचे पापड. आणि थोडासा मसाला टाकला त्याच्यावरती, चाट मसाला. तर अशा प्रकारे टेस्टी लागतात तांदूळाचे पापड. तर हे गावी गेली होती तर माझ्या बहिणीने मला दिलेत. बोलली ताई थोडेसे घेऊन जा. खूप छान अशी भाजी पनीरची तयार झाली. खूप सुगंध त्या भाजीचा, खुशबू म्हणतात ना, खूप छान अशी येत होती. खूप छान अशी भाजी बनली. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.